कृपावीर ज्यांनी आज पुनश्च माझा आज त्यांनी परिचय करून दिलेला आहे। त्यानंतर ब्रह्मचारिणी अमृतमया, ब्रह्मचारिणी अमित प्रभा आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रमंडळींनो, आपणा सर्वांना प्रथम नमो बुद्धाय, जय भीम। आपण कालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदृष्टी आणि आपलं युवकांचं योगदान या विषयावरती आपण कालपासून सुरुवात केलेली आहे। आणि काल आपण बाबासाहेबांचा एक विशिष्ट असा कालखंड बघितला की 1920 पासून बाबासाहेबांनी त्यांच्या चळवळीला सुरुवात केली आणि 1935 पर्यंतचा कालखंड आपण बघितला। आणि त्या कालखंडाच्या प्रवासामध्ये बाबासाहेबांनी जे काही अनेक गोष्टी केलेल्या आहेत, परंतु आपण सर्वच गोष्टी याच्यामध्ये घेऊ शकत नाही। 3 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण एवढा मोठा बाबासाहेब एक्सप्लेन करणं कठीण आहे, परंतु त्यातले तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला कनेक्ट होता येईल असे काही प्रसंग मी तुमच्या पुढं ठेवलेले आहे। 1920चे 2 प्रसंग सांगितलेले आहेत, 1924चे प्रसंग सांगितलेले आहे, 1925च्या 2 घटना आणि 1927च्या, आणि त्यानंतर 1930, 31 आणि 32 अशा या 3, आणि मग 1935च्या। तशा विविध वेगवेगळ्या काही महत्त्वाच्या घटना आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच काल एक प्रश्न मी दिलेला होता की आपल्या जीवनाचं, माणूस म्हणून आपला उद्देश काय आहे जीवनाचा। तर मला वाटते काही ग्रुप चर्चेमधून काल जे काही रिपोर्टिंग आउट झालेलं आहे की ठीक आहे, म्हणजे संबोधी प्राप्ती किंवा निर्वाण प्राप्ती हा उद्देश असू शकतो, पण सध्या आमचा उद्देश शिक्षण आहे, कोणाची कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तयारी करणं आहे, कोणाला नोकरी प्राप्त करणे आहे। तर असे काही रिपोर्टिंग्स आलेले आहेत। परंतु मला असं वाटतं की क्लिअर कट आपलं समज असली पाहिजे, म्हणजे कुठलाही संभ्रम घेऊन आपण इथून जाता कामा नये। कारण आपण बुद्धाचे अनुयायी आहोत, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत। त्याच्यामुळे बाबासाहेबांचा अनुयायी हा अगदी प्रज्ञेने पाहणारा आणि क्लिअर कट पाहणारा असला पाहिजे, त्याची समज ही स्पष्ट असली पाहिजे, कुठलंही कन्फ्युजन आपल्या डोक्यात नसायला पाहिजे। तर मला अजून पुन्हा तोच मुद्दा आज तो सांगावासा वाटते, म्हणजे त्या मुद्द्याने सुरुवात करावीशी वाटते की आपल्या जीवनाचा माणूस म्हणून जो उद्देश आहे तो संबोधी प्राप्ती, निर्वाण प्राप्ती हाच आहे। याच्याबद्दल कोणीही संभ्रमात राहू नये आणि असल्यास माझ्यासोबत चर्चा करावी। आता राहिला प्रश्न, मग तुमचं शिक्षण आहे, तुमची नोकरी आहे, मग अनेक उद्देश असतात। तर हे उद्देश आहेत, परंतु हे सगळे सेकंडरी उद्देश आहेत। कारण शेवटी तुम्ही नोकरी प्राप्त करता कशासाठी? शिक्षण घेता नोकरीसाठी, नोकरी प्राप्त करता, मग तुम्हाला छान जीवन जगायला मिळतं। शेवटी सर्व जीवन छान जगलेत, मग उद्देश काय जीवनाचा? केवळ जीवन जगणे। मग हे तर प्राणी पण त्यांच्या पद्धतीने जीवन जगत आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। मला काही वेगळं सांगायची गरज नाही, किंवा मी जे काही शब्द वापरत आहे हे बाबासाहेबांचेच शब्द आहे की माणसात आणि प्राण्यात हाच तर बेसिक फरक आहे। त्याच्यामुळं आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हा संबोधी प्राप्तीच आहे। शिक्षण घेणे, नोकरी प्राप्त करणे, पैसा कमवणे, आपल्या भौतिक सुविधा आपल्याला प्राप्त करून घेणे, आपलं कुटुंब तयार करणे, म्हणजे पुढे चालून नोकरी मिळेल तुम्हाला, तुम्ही लग्न कराल, मग अपत्य होईल, मग त्यांचं संगोपन कराल। ही चेन आहे, ही चालत राहणार आहे आणि ही अनादी काळापासून चालत आलेली चेन आहे। हे काही तुमच्यामुळं सुरू झालेली चेन नाही आहे। मी इथे तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सायन्सचे विद्यार्थी असतील तर, किंवा ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जो काल मी सांगितला, तो लॉ इथे अप्लाय होतं। हे काही तुम्ही सुरुवात केलेली नाही आहे, ही अनादी काळापासून सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा हे सायकल सुरूच राहणार आहे। त्याच्यामुळे तुमचा उद्देश केवळ जीवन जगणे नाही, तर आपल्या जीवनाचा स्पष्ट उद्देश आहे, तो म्हणजे संबोधी प्राप्त करणे। आता प्रश्न असा आहे की तो आपल्याला समजला का? आपण त्याला कन्व्हिन्स असो नसो, आपण जर त्याला कन्व्हिन्स नसू तर कमीत कमी एवढी श्रद्धा ठेवायची आहे की ज्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला हे चांगलं जीवन लाभलेलं आहे, त्या बाबासाहेबांनी जर आपल्याला सांगितलेलं आहे की माणूस म्हणून
तुमचा आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे संबोधी प्राप्ती. तर ही गोष्ट खरी आहे. मला आता समजलेलं नसेल, माझी ती आता तेवढी समज नाही, त्याच्यामुळं मी आता ते समजू शकत नाही, पण जेव्हा केव्हा मला समजेल तेव्हा मी त्याविषयी स्पष्ट असेल. या समजेसह आपण पुढे गेलं पाहिजे. आणि बाबासाहेबांवर आणि बुद्धांवर श्रद्धा जर असेल आपली आणि ते जर आपले आदर्श असतील तर निश्चितच इथे बसणाऱ्या प्रत्येकाचा जीवनाचा उद्देश हा संबोधी प्राप्तीच असला पाहिजे. याविषयी कोणीही संभ्रमात राहू नये. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. मुख्य आपला जो विषय होता की बाबासाहेबांची जी काही दृष्टी आहे ती आपण आज पुढचा कालखंड आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो म्हणजे 1935 पासून म्हणजे 1936 पासून तर 1956 पर्यंतचा हा दुसरा प्रवास. थोडासा जरी मोठा असला तरी त्याला शॉर्ट करण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणजे जवळपास हा 20 वर्षाचा बाबासाहेबांचा कालखंड आहे आणि अतिशय अफलातून आणि अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे. खरं तर हे 2 कालखंडात घ्यायला हवं होतं. 20 वर्षाचा कालखंड हा खूप मोठा कालखंड आहे, परंतु आपल्याकडे तो पुरेसा वेळ नाही. पण बाबासाहेबांनी 1936 पासून म्हणजे 1935ला जी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, म्हणजे आणि इथून बाबासाहेबांनी त्यांच्या धर्मांतराची तयारी करत आहेत. आता बाबासाहेबांनी एक निश्चय केलेला आहे की मी हिंदू धर्मात राहू इच्छित नाही. आणि मग बाबासाहेबांनी इथून पुढे त्यांची जी दिशा आहे ती दिशा समग्र परिवर्तनाची दिशा बाबासाहेबांनी स्वीकारलेली आहे आणि समग्र परिवर्तनाकडे त्यांचा मनाचा कल पूर्ण वळलेला आहे आणि ते पूर्ण समग्र परिवर्तनाकडे झुकलेले आहेत असं पाहायला मिळतं. आणि या धर्मांतराच्या घोषणेमुळे पुन्हा या देशामध्ये एक खळबळ मचली. अनेक ज्या धर्माचा त्याग करणार आहे त्या बहुसंख्येनं असणाऱ्या हिंदू धर्माचा फार जळफळाट झाला आणि मग त्या लोकांनी बाबासाहेबांवरती टीका करायला सुरुवात झाली. मग केसरी वर्तमानपत्र असेल आणि तत्कालीन जेवढे काही वर्तमानपत्र होते त्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये बाबासाहेबांविषयी टीका सुरुवात झाली की आता हा राजकीय स्टंट आहे, बाबासाहेबांना राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचा हा राजकीय स्टंट आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने अनेक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, सामाजिक विश्लेषक, धार्मिक विश्लेषक त्यांच्या पद्धतीने बाबासाहेबांवर टीका करायला लागलेत. परंतु बाबासाहेब या टीकेला जुमानले नाहीत किंवा त्या टीकेकडे बाबासाहेबांनी दुर्लक्षही केलं नाही आणि ते खूप मनावरही घेतलेलं नाही. बाबासाहेब आपलं काम करत राहिलेत. आणि मग 1936लाच जशी टीकेची झोड बाबासाहेबांवरती उलटली तेव्हा बाबासाहेबांनी 31 मे आणि 1 जून 1936ला एक महार इलाका परिषद मुंबईला घेतलेली होती. आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे अतिशय महत्त्वाचं आणि धर्मांतराच्या दृष्टीनं धर्मांतराची तयारी करण्याच्या दृष्टीनं जे भाषण केलं ते अतिशय गाजलेलं भाषण, अतिशय मर्मभेदी असं भाषण बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये केलं. आणि ते मुक्ती कोण पथे किंवा धर्मांतर का या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि त्या धर्मांतर का किंवा मुक्ती कोण पथे या भाषणाची जेव्हा बाबासाहेब मांडणी करतात तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब वर्गकलहाची भाषा करतात. म्हणजे 2 वर्गामध्ये कलह कसा असतो आणि या व्यवस्थेमध्ये, भारतीय व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे कलह आहे याची भाषा बाबासाहेब तिथे करतात. आणि बाबासाहेब तिथे अतिशय महत्त्वाची गोष्ट नमूद करतात की जेव्हा 2 वर्गांमध्ये एक संघर्ष असतो, जेव्हा 2 वर्गामध्ये संघर्षातून जेव्हा एक युद्ध पेटतं, आता ते युद्ध जसं आता पेटतं तसंच असलं पाहिजे असं नाही, ते वैचारिक युद्ध राहू शकतं, ते शारीरिक युद्ध राहू शकतं, ते शस्त्रास्त्राचं युद्ध राहू शकतं. पण जेव्हा केव्हा बाबासाहेब म्हणतात की युद्ध होतं किंवा 2 वर्गामध्ये कलह होतो, भांडण होतं, त्यावेळेला कुठेतरी एका वर्गाचा विजय होतो आणि एका वर्गाचा पराजय होतो. तर बाबासाहेब तिथे सांगतात की विजय त्याच वर्गाचा होतो ज्या वर्गाकडे सामर्थ्य आहे. मग ते शारीरिक सामर्थ्य असेल, तुमचं मानसिक सामर्थ्य असेल, आर्थिक सामर्थ्य असेल. म्हणजे बाबासाहेब सांगतात की शस्त्रबळ ज्यांच्याकडे जास्त, ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त, ज्यांच्याकडे शस्त्रबळ, मनुष्यबळ, आर्थिक बळ ह्या सगळ्या भौतिक सुविधा ज्यांच्याकडे असतं त्या वर्गाचा त्या कलहामध्ये विजय होत असतो.
हे बाबासाहेब तिथे सांगतात. आणि इथे बाबासाहेब मग ही गोष्ट जेव्हा सांगतात त्यापुढे बाबासाहेब हे सांगतात की याचा अर्थ असा आहे की 1936ला सांगतही बाबासाहेब ही गोष्ट लक्षात घ्या की ज्या समाजाला मी आधीच सांगितलेलं आहे की ज्या समाजाला स्वतःची ओळख नव्हती, स्वतःचा स्वाभिमान नव्हता, स्वतःचं अस्तित्व नव्हतं, त्या समाजाला, अशिक्षित समाजाला बाबासाहेब सांगत आहे की ही वर्गकलहाची लढाई, त्याच्यामध्ये 2 वर्गामध्ये जो संघर्ष होतो त्या 2 वर्गामधला तोच वर्ग जिंकतो ज्या वर्गाकडे सामर्थ्य आहे. मग ते कोणतं सामर्थ्य सांगतात? आर्थिक सामर्थ्य, शस्त्र सामर्थ्य, मनुष्य सामर्थ्य, हे वेगवेगळी बळ ज्यांच्याकडे, ज्याचं बळ जास्त त्याचा विजय होतो. म्हणजे बाबासाहेब आपल्या समाजाला कसे प्रशिक्षित करीत आहेत हे यामधून दिसतं की त्यांना हे सांगायचं आहे की ज्या समाजाच्या समोर आपल्याला लढायचं आहे तो समाज अतिशय शस्त्रधारी आहे, तो आर्थिकतेनं संपन्न आहे, तो मनुष्यबळानं संपन्न आहे, आपण त्यांच्या तुलनेत अतिशय कमजोर आहे आणि तरी आपल्याला त्यांच्यासोबत लढाई करायची आहे. तर यासाठी आपल्याला आपलं सामर्थ्य वाढवणं गरजेचं आहे आणि सामर्थ्य तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सर्व लोक एकत्र राहू तेव्हा. तर बाबासाहेब जे एकत्र राहण्याचं जे महत्त्व आहे, संघटित राहण्याचं जे महत्त्व आहे ते असं वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या लोकांना ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि मग बाबासाहेब पुढे म्हणतात की मी जो धर्मांतराचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णयामुळं भौतिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत त्याला. म्हणजे आणि मग पुढे सांगतात की माझ्या धर्मांतराला भौतिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. आणि मग त्या ठिकाणी धर्म एक्सप्लेन करताना बाबासाहेब सांगतात की धर्म म्हणजे काय, धर्माची आवश्यकता काय, धर्माची गरज काय, धर्म कशाला म्हणायचं, या गोष्टी बाबासाहेब आपल्या लोकांना सांगतात. आता हे का सांगतात? कारण मी आधीच सांगितलं आहे की बाबासाहेब ज्या समाजाचं नेतृत्व करीत आहे तो समाज अतिशय अशिक्षित समाज आहे, त्याला काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे त्याला धर्मांतर करायचं म्हणजे एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायचं म्हणजे नेमकं करायचं काय आणि मग धर्म कशाला म्हणायचं इथपासून त्या लोकांना आपल्याला शिकवायचं आहे हे बाबासाहेबांना माहीत होतं. आणि मग बाबासाहेब तिथे त्यावेळेला एक व्याख्या सांगतात धर्माची आणि तीही लोकमान्य टिळकांची व्याख्या सांगतात जेणेकरून लोकांना ती माहिती राहावी. आणि लोकमान्य टिळकांचा अनेक प्रभाव होता, त्याच्यामुळे बाबासाहेबाला ती व्याख्या जरी पूर्णतः पटत नसली तरी बाबासाहेब म्हणतात की वादविवाद करण्यासाठी मला ती व्याख्या मान्य आहे. आणि बाबासाहेब वर्तमानपत्रातून मग ते प्रकाशित करतात त्या गोष्टी आणि त्यांच्या लेखात पण आलेल्या आहे, भाषणात पण आलेल्या आहे. ती म्हणतात की ज्या गोष्टीने समाजाची धारणा होते तो खरा धर्म. म्हणजे धर्माची व्याख्या सांगताना ते काय म्हणतात की ज्याने समाजाची धारणा होते, म्हणजे समाजाची धारणा झाली पाहिजे, समाज एकसंघ राहायला पाहिजे, ज्या गोष्टींमुळे समाज एकसंघ राहू शकतो त्या गोष्टीला धर्म म्हटलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग 1936लाच 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना म्हणजे जो मुक्ती कोण पते ही जे भाषण बाबासाहेबांनी त्या महार इलाका परिषदेमध्ये दिलं त्या भाषणाचा शेवट अतिशय बाबासाहेबांनी प्रज्ञापूर्वक आणि अतिशय त्याला काय म्हणू की विचार करून केलेला असेल. आणि तो भाषणाचा शेवट फारच महत्त्वाचा आहे. आता मुक्ती कोण पते खूप मोठं भाषण आहे, म्हणजे माझ्या जेवढं वाचनात आहे त्याच्यापैकी बाबासाहेबाचं सर्वात लांब जर भाषण कोणतं असेल तर हे मुक्ती कोण पते, म्हणजे इतकं मोठं भाषण आहे ते. तर त्या भाषणाचेच जवळपास 8-10 लेक्चर होऊ शकतात, एवढं मोठं भाषण आहे. पण त्या भाषणाचा मी संपूर्ण काही भाग सांगणार नाही, फक्त एक शेवट बाबासाहेबांनी त्या भाषणाचा शेवट जो केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की माझे धर्मांतर कोणत्याही भौतिक लाभासाठी नाही. बघा, म्हणजे हे सांगण्यामागचाच माझा उद्देश हा होता की जे आपण म्हणतो की माझा सध्या जीवनाचा उद्देश हा नोकरी आहे, शिक्षण आहे, हा असू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनाचा उद्देश हा संबोधी प्राप्तीच आहे. आणि हे बाबासाहेब सांगत आहे आपल्याला की माझ्या धर्मांतराचा कोणताही उद्देश जो आहे तर माझे धर्मांतर कोणत्याही भौतिक लाभासाठी नाही, कुठलाही भौतिक लाभ मला या धर्मांतरातून घ्यायचा नाही. तर माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कोणतीही भावना नाही.
धर्म कशासाठी हवा तर भावनिक आणि मानसिक विकासासाठी हवा. आणि पुढे ते म्हणतात पण तुम्हाला मात्र धर्मांतर भौतिक व आध्यात्मिक लाभासाठी करायचे आहे. म्हणजे बाबासाहेब इथे सांगतात की मला जे धर्मांतर करायचं आहे ते केवळ माझ्या आध्यात्मिक विकासासाठी करायचं आहे, माझ्या मनाच्या आणि भावनेच्या विकासासाठी करायचं आहे. पण तुम्ही जे धर्मांतर करत आहात तर तुम्हाला मात्र भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणासाठी तुम्हाला धर्मांतर करायचं आहे. परंतु बाबासाहेब ही सांगतात की माझं धर्मांतराचा उद्देश हा केवळ भौतिक लाभ प्राप्त करणे नाही. म्हणजे ज्या भौतिक लाभाकडे आपण वळलेलो आहोत की मला नोकरी पाहिजे, शिक्षण पाहिजे, पैसा पाहिजे, कुटुंब पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या ज्या भौतिक लाभाच्या मागे आपण लागतो तर बाबासाहेब म्हणतात की मला या भौतिक लाभासाठी धर्मांतर करायचं नाही. हे बाबासाहेब स्पष्टपणे त्या मुक्ती कोण पते या भाषणात बाबासाहेब सांगत आहे. आणि मग पुढे जाऊन भाषणाचा शेवट अतिशय जो मर्मभेदी जो शेवट आहे तो असा आहे की बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सूर्यासारखे सूर्यप्रकाशित व्हा, पृथ्वीसारखे परप्रकाशित राहू नका. या बुद्धाच्या संदेशाने बाबासाहेब त्या भाषणाचा शेवट करतात. आणि त्या भाषणाच्या शेवटी बाबासाहेब भगवान बुद्ध आणि आनंदाचा संवाद तिथे सांगतात. आणि म्हणजेच बाबासाहेब धर्मांतराच्या पूर्वतयारीचं हे पहिलं भाषण आहे बाबासाहेबांचं 1936चं. आणि 1936ला बाबासाहेब हे सांगत आहे की स्वयंप्रकाशित व्हा. म्हणजे कोणाचा संदेश सांगत आहे बाबासाहेब? बुद्धाचा. आणि कोणता संदेश सांगत आहे? अत्तदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, परप्रकाशित राहू नका. हा बाबासाहेबाचा संदेश म्हणजे बुद्धाचा संदेश बाबासाहेब 1936ला सांगत आहे. याचा अर्थ बाबासाहेब 1936लाच बाबासाहेबांनी लोकांना भविष्याचे वेद सांगितले आहे. की बाबासाहेबांनी जेव्हा 1935ला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही, परंतु कोणत्या धर्मात जाणार आहे हे जरी बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी बाबासाहेबांनी इनडायरेक्टली ते इथे नमूद केलेलं आहे. कारण बाबासाहेब स्वतःच्या समाजासमोर काय सांगतात की बुद्धाचा अत्तदीप भवचा संदेश सांगतात की स्वयंप्रकाशित व्हा. म्हणजे बाबासाहेब कोणत्या धर्मात जाऊ इच्छितात हे बाबासाहेब अतिशय खुबीने आणि अतिशय जाणीवपूर्वक आपल्या लोकांमध्ये ती चेतना किंवा ती जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर दुसरी एक 1936ची एक महत्त्वाची घटना मी आपल्याला सांगेल आणि पुढे जाईल की त्यानंतर बाबासाहेबांनी तिथल्या एका जाती तोडो म्हणजे लाहोरला एक जातपात तोडो मंडळाने एक सभा आयोजित केलेली होती. आणि त्या सभेचं संमेलनाचं अध्यक्षपद बाबासाहेबांना बहाल केलेलं होतं आणि बाबासाहेबांनी ते स्वीकारलंसुद्धा होतं. अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर आणि बाबासाहेबाच्या व्यस्ततेतून बाबासाहेबांनी ते स्वीकारलं. एक जातपात तोडो एक मंडळ होतं आणि त्यांनी बाबासाहेबांचं एक संमेलन घेतलं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते. आणि त्या अध्यक्षीय भाषणाचा मसुदा बाबासाहेबांनी त्या मंडळाला पाठवला आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडे माहितीसाठी सांगितलं की माझे भाषणे असे असे राहणार आहे. आपण बघितले की अनेक साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षांचे भाषणं हे आधीच लोकांपर्यंत पोहोचतात. तसं त्यावेळीसुद्धा बाबासाहेबांनी त्या संमेलनाचं जे भाषण बाबासाहेब करणार होते ते भाषण बाबासाहेबांनी त्या मंडळाकडे पाठवलं. आणि त्या मंडळांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की तुमच्या भाषणातला हा मजकूर तुम्ही काढायला पाहिजे असं आम्हाला मंडळाला वाटतंय की हा भाग तुम्ही त्या भाषणात मांडू नये. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की त्या भाषणातला माझा एक पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ तर सोडा, एक शब्दही मी कमी करू शकत नाही. म्हणजे इतकं बाबासाहेबांनी परखडपणे त्यांना पत्र लिहिलं आणि शेवटी बाबासाहेब एकही शब्द त्या भाषणातला कमी करायला तयार नव्हते. आणि शेवटी त्या कारणास्तव बाबासाहेबांनी ते अध्यक्षपद नाकारलं आणि ते संमेलनच रद्द झालं. पण बाबासाहेबांचं तयार झालेलं भाषण मात्र बाबासाहेबांनी नंतर ते ॲनिलेशन ऑफ कास्ट या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. ते वर्तमानपत्रांमध्ये पण आलेलं आहे आणि त्याचं मोठं पुस्तक पण बाबासाहेबांनी पब्लिश केलेलं आहे. तर आता ह्या पुस्तकाचा अनुवाद आपल्याकडे जो आलेला आहे त्याचं नाव आपल्याला माहिती आहे जातीभेद निर्मूलन नावाने आलेलं आहे. पण ॲक्च्युली तो जातीभेद निर्मूलन, आता तुम्ही चिकित्सक विद्यार्थी आहात, तुम्ही पण भाषेचा अभ्यास करत असाल, मला पण ते थोडंसं असं पटल्यासारखं नव्हतं वाटत. बरेचदा मी दोन्ही नावं जेव्हा वाचतोय
की जातीभेद निर्मूलन आणि ॲनिलेशन ऑफ कास्ट, तर दोघांचा संदर्भच लागत नाही. मी अनेक लोकांना विचारलं की हे ट्रान्सलेशन बरोबर आहे का, तर हो म्हणे असंच ट्रान्सलेशन आहे. हजारो का लाखो पुस्तकं त्या टायटलनीच आलेले आहे की जातीभेद निर्मूलन. मी इंग्रजीच्या एका प्राध्यापकाला विचारलं, म्हटलं ॲनिलेशन ऑफ करन्सी याचं भाषांतर काय कराल. त्याला मी डायरेक्ट ॲनिलेशन ऑफ कास्ट सांगितलं असतं तर मी सकाळी सांगितलं तुम्हाला, जसा संस्कार झाला तसाच आपण विचार करतो. तर त्यांना विचारलं ॲनिलेशन ऑफ करन्सी याचं भाषांतर कसं कराल. तर त्यांनी चांगला अभ्यास करून आणि अतिशय त्यांना म्हटलं वेळ घ्या आणि वेळ घेऊन मला सांगा हे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ॲनिलेशन ऑफ करन्सीचा अर्थ करन्सी म्हणजे चलन, जे रुपया आहे, डॉलर आहे, त्याला आपण चलन म्हणतो. तर चलनाचा समूळ नाश म्हणजे ॲनिलेशन ऑफ करन्सी, असा त्यांनी अर्थ सांगितला. मी मराठीच्या प्राध्यापकाला विचारलं की ॲनिलेशन ऑफ करन्सीचा अर्थ काय होते, त्यांनी पण हाच सांगितला. आता दोन्ही PhD होल्डर आहेत आणि चांगले सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत. युनिव्हर्सिटीच्या स्टडी पॅनलवरती आहेत, अभ्यास मंडळावरती लोक आहेत. मग त्यांना मी हळूच म्हटलं की मग ॲनिलेशन ऑफ कास्टचा ट्रान्सलेशन जातीभेद निर्मूलन कसा काय होऊ शकतो. मग त्यांना क्लिक झालं, म्हणे हो सर नाही होऊ शकत म्हणे, कारण जातीभेद निर्मूलन याचा अर्थ काय होतो की जातीचा जो भेद आहे त्याचं निर्मूलन करा. म्हणजे जाती ठेवा पण जातींमध्ये भेद करू नका. म्हणजे हा कुणबी, हा तेली, हा महार, ह्या जाती ठेवा, पण त्या जातींमध्ये फरक करू नका, असा त्याचा अर्थ होते. आणि त्या फरकाचं म्हणजे भेदाचं निर्मूलन करणे म्हणजे जातीभेद निर्मूलन. पण बाबासाहेबाला आणि बुद्धाला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. बाबासाहेबाला आणि बुद्धाला हे अजिबात बाबासाहेब आणि बुद्धाला ते जातच नको होती. पण जातीभेद निर्मूलनाचा अर्थ असा होतो की जात ठेवा, पाळा, पण जातींमध्ये भेद करू नका, त्याला समतेनं पहा. पण बाबासाहेबांना समूळ त्याचा नाश करायचा होता. आणि म्हणून डिस्क्रिमिनेशन नाही म्हटलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा डिस्क्रिमिनेशन ऑफ कास्ट असं नाही म्हटलं आहे. म्हणजे त्या जातींमधला भेद नष्ट करा असं नाही, डिस्क्रिमिनेशनविषयी शब्द नाही वापरला. बाबासाहेबांनी ॲनिलेशन शब्द वापरला. ॲनिलेशनचा अर्थ होतो समूळ नाश, म्हणजे पूर्णतः उपडून टाकणे. त्याचं जसं आता आपण शेतींमध्ये फवारण्या करतात, तर आजकाल पहिले निंदन करायचे, म्हणजे जे तण ज्या पिकांमध्ये निघायचं ते तण मुळासकट उपडून काढायचं. अलीकडे काय करतो आपण, तणनाशकाचे फवारे वापरतो. आणि तणनाशकाचे फवारे मारल्यामुळं काय होतं की ते तण पुढे वाढत नाही, आहे तेवढंच राहतं किंवा ते तेवढ्यापुरतं ते मरून जातं. पण त्याचं मुळं मात्र तसेच राहतात, ते मुळं आपण उपडून टाकत नाही. तर हे तसंच आहे की जाती तशाच कायम ठेवा, फक्त त्याच्यातला भेद नष्ट करा, म्हणजे जातीभेद निर्मूलन. परंतु खरा त्याचा मराठी ट्रान्सलेशन जर करायचं असेल तर नवीन पिढी आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा खरा मराठी त्याचा जर अर्थ घेतला तर तो होतो जातीचे समूळ उच्चाटन. जातीचे समूळ उच्चाटनचा अर्थ काय होतो की मुळासकट जात उपडून फेकणे, म्हणजे जात नावाची गोष्ट अस्तित्वातच न ठेवणे, हा त्याचा ॲनिलेशन ऑफ कास्टचा खरा अर्थ आहे. असं मला जवळपास 5 ते 10 प्राध्यापकांसोबत मी चर्चा करून या निर्णयाला पोचलो आहे. कदाचित ते करेक्ट असू शकते नसू शकते, पण मी जस्ट माझं जे थिंकिंग आहे त्याबद्दलचं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपणही या पद्धतीने थोडं या गोष्टींकडे आपण पाहू शकतो. आणि मग पुढे या जो मुक्ती कोण पथे खूप मोठं भाषण आहे. शेवटी जो बाबासाहेब त्या पुस्तकातला एकच पॅरेग्राफ मी तुम्हाला सांगेल की 14वं प्रकरण आहे. आणि त्या 14व्या प्रकरणात बाबासाहेब म्हणतात की आपल्याला आदर्श समाजाची मांडणी कशी करता येईल, म्हणजे आदर्श समाजाची कल्पना बाबासाहेब तिथे मांडतात आणि म्हणतात की मला जो अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करायचा आहे तो आदर्श समाज स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर उभा असला पाहिजे. हे बाबासाहेब 1936ला सांगत आहेत. म्हणजे बघा, मे 1936ला बाबासाहेब सांगत आहेत की मला जो अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करायचा आहे तो आदर्श समाजाचा पाया काय असला पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. हे बाबासाहेब 1936ला सांगतात. आणि पुढे 1954ला दिल्ली ठिकाणी म्हणजे ऑल इंडिया रेडिओला मुलाखत देतात बाबासाहेब. त्या मुलाखतीचा मुख्य विषय असतो माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान.
ऑल इंडिया रेडिओला जे बाबासाहेब 1954ला एक मुलाखत दिलेली आहे ऑल इंडिया रेडिओला. त्या मुलाखतीचा विषय होता माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ माय लाईफ. आणि पत्रकारांनी बाबासाहेबांनी जे प्रश्न विचारले की तुमच्या जीवनाचं तत्त्वज्ञान एका वाक्यात सांगा, तेव्हा बाबासाहेब 1954ला सांगतात की माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे. आणि ही तत्त्वज्ञान मी फ्रेंचच्या राज्यक्रांतीतून घेतलेले नसून ते माझे श्रेष्ठ गुरु तथागत भगवान बुद्धांकडून घेतलेली शिकवण आहे. आता बघा, हे एकदम सांगायचं कारण काय आहे, मी दोन्ही घटना का सांगितल्या. 1935ला बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा केली. बाबासाहेबांनी अजूनही कोणत्या धर्मात जाणार हे अजूनही सांगितलेलं नाही. बाबासाहेब 1936ला सांगत आहेत की मला आदर्श समाज निर्माण करायचा आहे आणि त्या आदर्श समाजाचा पाया काय असला पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे बाबासाहेब 1936च्या मुक्तिकोन पते या भाषणात बाबासाहेब सांगत आहे की माझ्या आदर्श समाजाचा पाया काय असला पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुता असायला पाहिजे. मला स्वातंत्र्य, समता, बंधुतावर आधारित नवसमाज निर्माण करायचा आहे. आणि बाबासाहेब 1954ला ऑल इंडिया रेडिओला जेव्हा मुलाखत देतात तेव्हा ते पत्रकारांना सांगतात की माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे काय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे. आणि ते तत्त्वज्ञान मी माझे श्रेष्ठ गुरु तथागत भगवान बुद्धांकडून घेतलेले आहे. म्हणजेच बाबासाहेबांची 1936ला किती तयारी होती बुद्धाकडे जाण्याची आणि बाबासाहेब कुठे जाऊ इच्छित होते, बाबासाहेब आपल्या संपूर्ण समाजाला कुठे घेऊन जात होते, हे इथे आपल्याला हे कनेक्शन आपल्याला इथे लावता येतं. आणि ते पुढे म्हणतात की हे बंधुतामुळेच स्वातंत्र्य, समतेची ग्वाही देता येते आणि बंधुतेचे दुसरे नाव हे लोकशाही आहे, असे बाबासाहेब तिथे सांगतात. आता हे लोकशाही बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. ते पुढे त्या पत्रकाराला सांगतात की लोकशाहीचा खरा जनक हा भगवान बुद्ध आहे. आता आपल्याला लोकशाही शिकवलेली आहे. बाबासाहेब सांगतात की लोकशाहीचा जनक हा भगवान बुद्ध आहे. या जगाच्या पाठीवर पहिली जर लोकशाही कोणी सांगितली असेल तर ते भगवान बुद्धाने सांगितलं. हे बाबासाहेब 1954ला सांगत आहेत, ऑल इंडिया रेडिओ टीव्हीच्या मुलाखतीत जाहीरपणे सांगत आहेत. आणि आपल्याला लोकशाही शिकवलेली आहे. आपण 5व्या वर्गात, 6व्या वर्गात, 7व्या वर्गात, 8वी, 9वी, 10वीत, BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, जिथेही असाल तिथे तुम्ही एक लोकशाही शिकलेली आहात. लोकशाहीची व्याख्या तुम्हाला माहीत आहे आणि ती व्याख्या कोणती शिकवली आहे, अब्राहम लिंकनची. लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेब त्या लोकशाहीविषयी म्हणतात की ही व्याख्या जरी अब्राहम लिंकनची असेल, अब्राहम लिंकन कितीही तत्त्वज्ञ असेल, ही लोकशाहीची व्याख्या संपूर्ण जगाने जरी स्वीकारली असेल तरी माझी लोकशाहीची व्याख्या मात्र वेगळी आहे. आणि बाबासाहेब तिथे लोकशाहीची व्याख्या सांगतात की रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही बाबासाहेबांनी सांगितलेली व्याख्या आहे लोकशाहीची. परंतु इथल्या व्यवस्थेने कधी ही व्याख्या ना अभ्यासक्रमात कोणाला शिकवली, ना कोणी धर्मप्रचारकांनी ही व्याख्या सांगितली, ना कोणी तत्त्वज्ञांनी ही व्याख्या सांगितली. सगळेजण लोकशाहीची एकच व्याख्या पाठ आहे. 10 वर्षाच्या बाळापासून तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कोणालाही विचारतं लोकशाहीची एकच व्याख्या आपल्याला माहिती आहे. लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या कोणालाही माहिती नाही. तर बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या स्वतः केलेली आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे बाबासाहेब लोकांच्या जीवनामध्ये तर परिवर्तन झालं पाहिजे, पण एकही रक्ताचा थेंब न सांडता म्हणजे अहिंसक मार्गाने सामाजिक क्रांती घडवण्याचा संकल्पना मांडणारी लोकशाहीची व्याख्या सर्वप्रथम या जगाला जर कोणी दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे.
आणि ही लोकशाहीची व्याख्या आपण स्वीकारली पाहिजे आणि या लोकशाहीच्या व्याख्येचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. हे आपलं खरं अर्थाने युवकांचं खरं योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये. आपण युवक म्हणून काय योगदान देऊ शकतो, तर ज्या काही चुकीचे संस्कार आपल्यापर्यंत आलेले आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ॲनिलेशन ऑफ कास्टचा भाषांतर तत्कालीन कोणातरी भाषांतरकारांनी केलं असेल, त्याच्यावर न विचार करता जातीभेद निर्मूलन पद्धतीनं चालू आहे. तर आपण जातीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे येऊन त्यासाठी काम केलं पाहिजे. हे खरं आपलं युवकांचं योगदान आहे. त्यानंतर लोकशाहीसारख्या चांगल्या या अशा महत्त्वाच्या जगमान्य संकल्पनांचा बाबासाहेबांच्या दृष्टीने काय बाबासाहेबांनी व्याख्या केलेल्या आहे तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण युवकांनी पुढे आलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने त्यामध्ये योगदान होईल. आणि मग पुढे बाबासाहेब 1942 पासून तर 1946 किंवा 48पर्यंत अतिशय सुसाट वेगाने अनेक कामं त्यांनी केली. विशेषतः त्यांनी त्यामध्ये ब्रिटिश सरकारवर खूप टीका केली. आता हा खूप कॉन्ट्रावर्सियल गोष्ट आहे की इतकी टीका म्हणजे जाहीररित्या ब्रिटिश सरकारचं काय चुकतंय हे प्रामाणिकपणे सांगणारा एकमेव भारतीय नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. गांधीजींनी भलाही ब्रिटिश सरकारचा विरोध केला पण केवळ स्वातंत्र्यासाठी, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या पॉलिसीज कुठे चुकत आहेत, सगळ्या पॉलिसीज कुठे कुठे रॉंग होत आहे, कशा पद्धतीनं चुकीचं गव्हर्नमेंट ब्रिटिश सरकार चालवत आहे, इतक्या सडेतोडपणे त्यांची टीका केली. आणि नुसती टीकाच केली नाही तर त्यांना काय दुरुस्ती करायला पाहिजे याचं मार्गदर्शनसुद्धा बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला केलं, तेही प्रामाणिकपणे. म्हणजे जसा कुंभार कसा तो वरून मडकं वाजवतो पण आतून त्याचा हाताचा सपोर्ट असतो, त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी टीका तर जरूर केली ब्रिटिश सरकारवरती, पण सोबतच त्यांचं काय चुकलं, कुठे चुकलं आणि त्या चुका कशा पद्धतीने दुरुस्त केल्या जाऊ शकतं आणि चांगलं गव्हर्नन्स कसं करू शकतं याचं मार्गदर्शनसुद्धा प्रामाणिकपणे ब्रिटिश सरकारला केलं. आणि त्याच कारणामुळं ब्रिटिश सरकारने बाबासाहेबांना 22 जुलै 1942ला व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांची त्यांनी नियुक्ती केली. आता विचार करा की ज्या बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारवरती टीका केली त्या बाबासाहेबांनाच ब्रिटिश सरकारने मजूर मंत्री दिलं. नुसतं मजूर मंत्री नावासाठी होते पण बाबासाहेबांकडे 4 विभागाचा कार्यभार होता. तो म्हणजे मजूर मंत्री, एक ऊर्जा मंत्री म्हणजे वीज मंत्री, त्यानंतर पाटबंधारे मंत्री आणि दळणवळण मंत्री, अशा 4 विभागाचं काम बाबासाहेबांकडे ब्रिटिश सरकारने दिलं. आणि 4ही विभागात बाबासाहेबांनी अफलातून काम केलेलं आहे. आणि म्हणून याच कारणामुळं जे काँग्रेस आहे किंवा इतर लोक आहेत भारतातले ते बाबासाहेबांना ब्रिटिश सरकारचे हस्तक म्हणून त्यांच्यावर टीका झालेली होती. परंतु बाबासाहेबांनी कधीच ब्रिटिशांना पाठीशी घातलेलं नाही. ब्रिटिशांच्या पॉलिसीजवर बोट ठेवलं आहे, काय चुकलं ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे त्यांच्या चुका पण सांगितल्या आणि प्रामाणिकपणे त्यांच्या चुकांवरती टीका पण केली. आणि त्या टीकेचं प्रामाणिकपणेचं फळ म्हणजे बाबासाहेबांची प्रामाणिकपणा, बाबासाहेबांचं चारित्र्य, शुद्ध चारित्र्य पाहून ब्रिटिश सरकारच्या गव्हर्नमेंटमध्ये बाबासाहेबांनी विनंती न करतासुद्धा बाबासाहेबांची त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नियुक्ती केली. हे बाबासाहेबांच्या प्रामाणिकतेचं फळ आहे. आपण प्रामाणिकतेच्या फळाविषयी एक चांगली कथा लहानपणी ऐकलेली आहे. लहान याच्यात जशी काल मी तुम्हाला एक सश्याची आणि कासवाची कथा सांगितली. काही कथा अशा आहेत की त्या वेल नोन आहेत. म्हणजे 50 वर्षापूर्वी तुम्ही आजीलाही त्यांच्या शिक्षकांनी तीच कथा शिकवली आहे, तुमच्या वडिलांनी तीच कथा ऐकली आहे, तुम्ही पण तीच ऐकली आहे आणि तुमच्या पुढच्या जनरेशनलाही तुम्ही त्याच कथा ऐकवता. तर ती कथा आहे लाकूड तोड्याची. आठवते का लाकूड तोड्याची? एक लाकूड तोड्या राहतो, तो जंगलात जातो लाकूड तोडायला. मग लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड नदीत पडते. मग नदीत पडल्यावर तो रडत बसतो. मग त्याच्यात जलदेवता बाहेर येते. मग ती त्याला विचारते, अरे बाळा तू का रडतोस? तर तो म्हणते, माझी कुऱ्हाड ह्या नदीत पडली आणि मला पोहता येत नाही, त्याच्यामुळे मी ती आता कुऱ्हाड काढू शकत नाही, मी माझं काम करू शकत नाही, माझी बायको माझ्यावर ओरडेल, माझे मुलं उपाशी राहतील. मग तो म्हणतो, थांब बेटा, मी तुझी ती कुऱ्हाड काढून देतो. तो डुबकी मारतो, कुऱ्हाड काढतो. कोणती कुऱ्हाड काढतो? व्हेरी गुड, सोन्याची कुऱ्हाड काढतो. हे घे म्हणते तुझी कुऱ्हाड. तो काय म्हणतो मग? नाही, ही सोन्याची कुऱ्हाड आहे, माझी कुऱ्हाड
लोखंडाची होती किंवा लाकडाची होती, बरोबर आहे. मग तो दुसरी डुबकी टाकतो, मग काय म्हणतो, दुसरी काढते, हे घे म्हणते, ही कशाची राहते, चांदीची. तर म्हणते तो ती नाही आहे माझी लाकडाची होती. मग पुन्हा तिसरी डुबकी टाकतो आणि ती लोखंडाची लाकडीची कुऱ्हाड काढून देतो, ही माझी आहे म्हणते. त्या जलदेवतेला वाटते खूपच प्रामाणिक माणूस आहे हा. आणि मग तो काय म्हणते, तू इतका प्रामाणिक आहे तर या प्रामाणिकपणाचं बक्षीस ह्या तीनही कुऱ्हाडी तुला गिफ्ट म्हणते. आणि मग तो तीनही कुऱ्हाडी घरी घेऊन जातो. ऐकली नाही कथा? आता जमाना ॲडव्हान्स आहे, ह्या स्टोरीजसुद्धा ॲडव्हान्स केल्या पाहिजे आपण बदलच्या जमान्यानुसार. आता हा ॲडव्हान्सपणा वेगळ्या पद्धतीनं राहतो. एक तर मोरॅलिटीच्याच कन्सेप्टनी ॲडव्हान्स करता येते, म्हणजे त्यातून नैतिक मूल्य सांगण्यासाठी. तुमचे चेहरे एकदमच म्हणजे असे दिसू राहिले गया भिजल्यासारखे, म्हणून मला वाटलं की थोडंसं काही तुम्हाला विनोदी काय, तर काही कथा विनोदी स्वरूपानं डेव्हलप करता येतं. आणि तिसरा एक प्रकार मला वाटतं की त्या आता गुगल बाबाच्या साहाय्याने, म्हणजे ज्याला इंटरनेट म्हणतो आपण, तर इंटरनेटच्या भाषेमध्ये सुद्धा काही कथा डेव्हलप केल्या जाऊ शकतो. तर या वेगवेगळ्या पद्धतीनं कथा डेव्हलप होऊ शकतात. तर आपण विनोदाच्या स्वरूपाने ही कथा डेव्हलप झाली, आपण करू शकतो. आपण बघा तुम्हाला आवडते की का. तर मग पुन्हा हा घरी गेला, त्याच्या बायकोला मुलाला सगळी कथा सांगितली. नाही म्हणे, मी प्रामाणिकपणाचा हे मला फळ भेटलं आणि 3 कुऱ्हाडी भेटल्या मला, सोन्याची, चांदीची आणि आपली स्वतःची, तर भेटली. बायको खुश, मुलं खुश. मग तो लाकूड तोड्या कितीक दिवस काम करणार, म्हातारा झाला, मरण पावला. नंतर त्याचा मुलाने तोच व्यवसाय पुढे कंटिन्यू केला. मग तो लाकूड तोड्या बनला. कोण? त्याचा मुलगा. मग त्याचा मुलाचं लग्न झालं, तो बायकोला घेऊन जंगलात गेला. नवीन बायको, 2च दिवस झालं लग्न झालं बिचारीचं. चल बाबा मी कोणता व्यवसाय करतो पाहायला, बायकोची पण इच्छा राहते की नाही, नवीन लग्न झालं की ऑफिस पाहण्याची इच्छा राहते नाही का. तर मग बायको पण आली आणि तिने कोणतं जंगल तोडतो बाबा हा माझा नवरा. आणि तो वर चढला आणि वर चढता मग त्याची जी बायको होती ती पाहत होती आणि ती अशी काठावर उभी राहिली नदीच्या, आणि तिचा तोल गेला आणि ती नदीत पडली. आता पुन्हा याला ती ओरडायला लागली, तिलाही पोहणं नाही, यालाही पोहणं नाही, कारण याला बापाला पोहणं नाही, त्याच्या बापाने मुलाला पोहणं शिकवलं नाही. त्याच्यामुळे तो ओरडायला लागला, अरे बाबा माझी बायको पडली, आत्ताच लग्न झालं, आता कसं करणार मी, वगैरे वगैरे. तितक्यात ती जलदेवता पुन्हा तिथून बाहेर आली. ती बोलते, काय झालं बेटा, का बरं रडतो? अरे माझी बायको म्हणे या नदीत पडली आणि मला पोहणं नाही, तिलाही पोहणं नाही, ती मरून जाईल. थांब म्हणे, तसं काही करून रडू नको, मी तुझी बायको काढून देतो. त्या जलदेवतेने पुन्हा उडी टाकली आणि एक स्त्री बाहेर काढली. ती होती कॅटरीना कैफ. आणि कॅटरीना कैफला पाहिल्याबरोबर म्हणते, ही होय का तुझी बायको? तो पोरगा म्हणते, हो हीच आहे म्हणते माझी बायको. आता मला प्रश्न पडला, तो जलदेवतेला सगळं माहीत राहते की हा खोटा बोलत आहे. ती जलदेवता त्याला म्हणते, कार्ट्या, काही वर्षापूर्वी तुझ्याच बापाची कुऱ्हाड इथे पडली होती, ती लोखंडाची होती. तुझ्या बापाला मी सोन्याची काढून दिली, तुझ्या बापानं नाही म्हटलं होतं. तुझ्या बापाला दुसऱ्यांदी मी चांदीची काढून दिली, तुझ्या बापाने नाही म्हटलं होतं. तुझ्या बापाला जेव्हा त्याची काढून दिली लाकडाची, तेव्हा तुझ्या बापाने हो म्हटलं. आणि तुला कॅटरीना कैफ दाखवल्याबरोबर तू हीच होई म्हणतं. जलदेवता म्हणते, तुमचं बरोबर आहे, ही गोष्ट मला माझ्या बापाने सांगितली होती म्हणे घरी आल्यानंतर, की जलदेवतेने या कुऱ्हाडी काढल्या आणि मी प्रामाणिक बोलल्यामुळे मला तिनेही गिफ्ट दिल्या. मला असं वाटलं म्हणे की तुम्ही आताही तसंच कराल. आता कॅटरीना कैफ काढली, मी नाही म्हटलं असतं पुन्हा डुबकी मारली असती, मग तुम्ही ऐश्वर्या रायला काढलं असतं. मग मी म्हटलं असतं नाही ही नाही आहे माझी बायको, तुम्ही तिसऱ्यांदी डुबकी मारली असती आणि माझी बायको काढली असती. मग मी म्हणलं असतं येस ही माझी बायको आहे. तुम्ही म्हणलं असतं खूपच प्रामाणिक आहे रे तू, ह्या तीनही बायका तुला गिफ्ट. तर म्हणे माझी एकच बायको पोचण्याची सोय नाही, 3 कुटुंब पोसू, म्हणून मी म्हणे पहिल्या बायकोलाच हो म्हटलं की जी कॅटरीना कैफ काढली. तर अशा प्रकारे प्रामाणिकपणाच्या ज्या कसोट्या बदलत गेल्या. तर सांगायचं तात्पर्य की आपण प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे, आपली बेईमानी कशी वर येतं आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी, म्हणजे विनोदाचा भाग सोडा याच्यातला, पण त्या गोष्टीतला किंवा कथेतला आपण मर्मबधी किंवा त्याला मॉरल काय घेऊ शकतो हे बघा, की आपल्या केवळ स्वार्थासाठी आपण आपला प्रामाणिकपणा सोडणारे अनेक लोक आपल्या समाजात आतापासून नाही तर अनादिकालापासून निर्माण झालेले आहेत.
आणि त्या अप्रामाणिकपणामुळंच आपल्याला हे असे दिवस पाहायला मिळत असतात. म्हणून प्रामाणिकपणा कशी महत्त्वाची आहे आणि प्रामाणिकतेचं कसं खऱ्या अर्थानं चांगलं गिफ्ट असतं हे बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहून आपल्याला मिळतं. आणि म्हणून बाबासाहेबांकडून आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे की प्रामाणिकपणा, आणि तोच प्रामाणिकपणा आपण आपल्या जीवनामध्ये आणून आपल्याला त्याच प्रामाणिकपणाने या चळवळीमध्ये काम करून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आपल्याला योगदान देता आलं पाहिजे. आणि मग पुढे बाबासाहेब अतिशय हा लढा पुढे नेतात आणि बाबासाहेब पुढे सांगतात की माझा संघर्ष हा संपूर्ण अर्थाने आत्मउन्नतीसाठी अर्थात आध्यात्मिक व मानसिक उन्नतीसाठी आहे. आता हे जेव्हा बाबासाहेब सांगतात की मानवी हक्कासाठी माझा सगळा लढा आहे, जी काही माणुसकी आहे, जो काही मानवी हक्क आहे त्या मानवी हक्कासाठी मी सर्व प्रयत्न करीत आहे. आणि मग ही मानसिक परिवर्तनाचा जो काही ध्यास बाबासाहेबांना लागलेला होता, तर केवळ बाबासाहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये ते केवळ आणि केवळ मानसिक परिवर्तनासाठी त्यांनी काम केलेलं आहे. परंतु आज आम्ही युवकांना काय वाटतं की नाही, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या नाही आहेत, आपल्या प्रायोरिटी बदलल्या आहेत, आपल्याला नोकरी पाहिजे, सर्व्हिस. बघा, आम्ही बऱ्याच लोकांना म्हणतो की या बालसंस्कार शिबिराला पाठवा, बालसंस्कार वर्गाला मुलांना पाठवा, तर आम्हाला उत्तरं भेटतात की नाही, आता ते त्यांच्या 5वीतच आहे आणि त्याला ऑलिम्पियाडचे क्लासेस लावलेत रविवारला, तर ऑलिम्पियाडच्या क्लासेसला जातात मुलं. बरं बाबा, ऑलिम्पियाड होऊ द्या. मग 6वीत आता पाठवा बाबा, नाही आता सध्या म्हणते आम्ही त्याला ते डॉक्टर होमी भाभा परीक्षेला बसवलं, तर त्याचे काही क्लासेस राहतात म्हणे. अरे बाबा ठीक आहे, डॉक्टर होमी बाबा बसवा. मग त्याला 7वी 8वीत म्हणलं तर आता स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवलं, त्याचे एक्स्ट्रा क्लासेस लावले म्हणतात. बरं बाबा, मग म्हणते थोडेसे पुढे गेले, आता तर 10व्या वर्गाचं वर्ष आहे आणि म्हणते पुढल्या वर्षी तर 9वीपासूनच त्या एलनचे क्लास लावले म्हणते आम्ही. त्या अकोल्याला टाकलं, नांदेडला टाकलं. मग 8व्या 9व्या वर्गापासून झाला तो JEE नीट आणि त्याची तयारी सुरू. मग 10व्या वर्गात गेल्यावर तर मग काही बोलायचं आम्हालाच समजते का आता मुलगा 10व्या वर्गात आहे आणि 5वीपासूनच नाही पाठवला तर 10वीत काय पाठवेल. तरी आम्ही म्हणतो की आता शिबिरात तरी पाठवा 2-4 दिवसाच्या, दिवाळीच्या सुट्ट्या राहते तर, नाही त्याच्या 10व्या वर्गाचे तर क्लासेस आहेत ना, त्याच्यामुळे त्याला पाठवू शकत नाही. बरं बाबा, मग 11वी 12वीत 11वी काही थोडं नाही, आता तर त्याला JEE नीटचे क्लास लावले, 12वीत नाही. 12वी पास झाल्यावर आता पाठवा, नाही आता तर सेमिस्टर आहे ना, आत्ता तर ॲडमिशन झाली ना, आत्ताच परीक्षा आहे, कसं काय जमेल. म्हणजे 4 वर्ष ग्रॅज्युएशनचे त्याला काहीच फुरसत नाही. मग ग्रॅज्युएशन झाल्यावर मग आता त्याला PGचं एंट्रन्सची तयारी सुरू आहे, म्हणते त्याला MBA करायचं आहे, PG करायचं आहे. झालं, मग ते एंट्रन्स झाले 2 वर्ष, मग PG होऊन जातं. बरं आता झाला ना साहेब PG वगैरे, नाही आता त्याचा इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे, म्हणते त्याची कॉम्पिटेटिव्ह UPSC MPSC तयारी आहे. बरं बाबा, होऊ दे MPSC. मग तो सर्व्हिसवर लागतो. मग आम्हाला वाटतं आता झालं रे बाबा, आता सर्व्हिसवर लागला, त्याला म्हणतो या ना शिबिरला. आत्ता तर नवीन जॉब लागला आहे म्हणते, थोडं सुट्ट्या नाही घेता आहेत जास्त, बॉस रागवतो. बरं बाबा 2 वर्ष होऊ दे. 2 वर्षानं गेला, आता झाले ना 2 वर्ष जॉबला, आता तर येऊ नाही सर, आता थोडंसं मुली मारण्याचा प्रोग्राम सुरू आहे, तर त्या मुलींच्या याच्यात वेळ जातो. बरं बाबा, मग लग्न होऊन जाते. मग म्हणते आता या ना, आता तरी आता लग्न झालं आहे, नवीन बायको आहे, फिरू द्या थोडं, नवीन पती आहे, झालं तयार जाते. मग 2-4 वर्षांनी म्हणलं तर असं तर बाळ आहे ना म्हणते छोटं, आणि बाळ झाल्यावर मग पुन्हा तीच सायकल पुन्हा सुरू. मग त्या पोराला KGत टाकते, मग नर्सरीत टाकते, काय त्याचं ते सुरू होते. मग हा होते म्हातारा, रिटायर्ड होते. रिटायर्ड झाल्यावर म्हणतो मग आम्ही त्याला आता झाले ना रिटायर्ड, आता या ना, नाही म्हणते मुलाचं ते बाळ थोडं सांभाळायला लागते म्हणते. ते दोघंजणं सर्व्हिसला जाते, त्या मुलाच्या बाळाला सांभाळायला लागते म्हणते. मग तो 70-80च्या वयात जातो आणि मग ते नातूही त्याच्यासोबत बोलत नाही आणि त्याचे पोरंही बोलत नाही. मग आपला काठी टेकवत कसं विहाराकडे येतो. म्हणते आहे का शिबिर. आमचं शिबिर तर आहे म्हटलं, पण 40 वर्षाच्या आतले पाहिजे आम्हाला. अरे म्हणते असं नाही, आता ज्या वेळेला तुम्ही बोलत होते त्यावेळेला वेळ नव्हता, म्हणजे आता वेळ आहे तर म्हणता म्हणे की जमत नाही. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला कुठेच वेळ भेटत नाही आणि अशा प्रकारे आपलं आयुष्य असंच जातं. आणि जे तरुण राहतात त्या तरुणांना जर म्हटलं, सगळे सेटल तरुण असतात, गावगाड्यात राहतात, त्यांना जर म्हटलं की या सर काय ते धर्म सांगत बसता, म्हणते तुम्ही या धर्मानं काही प्रश्न सुटले का. म्हणते आपल्याला पाहिजे म्हणते राजकीय सत्ता. बाबासाहेबांनी सांगितलं ना म्हणते, आपल्याला काय सांगितलं, जा आणि घराघरावर लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे.
आपल्याला म्हणे आता शासनकर्ती जमात बनवायची आहे, पॉलिटिकल पार्टी आहे आपली. कोणती रे बाबा? मग सांगते अलाण्या फलाण्या आहे तर साधा पॉलिटिकल पार्टी. आपण राजकीय सत्ता नसल्यामुळं तर आपलं सगळं वाया चाललं म्हणते. त्यांना आम्ही सांगतो का एवढ्या वर्षानुवर्षापासून आपला कोणता लीडर राजकीय सत्तेत नव्हता. मी इतिहास म्हणलं आपलं नॉलेज कमी असेल, मी थोडासा अभ्यास केला. आणि अभ्यास कधीपासून केला? 1957 पासून. की 1957 पासून आपला राजकीय नेता सत्तेत नव्हता असं एखादी तरी वर्ष आहे का? तर माझ्या वाचनात आलं. कोणाला जर स्पेशल पाहिजे असेल तर माझ्या त्याचा पूर्ण स्टडी केलेला मी पॉलिटिकल आपल्या चळवळीचा. 57 पासून तर 2025पर्यंत असं एकही वर्ष नाही की ज्या वेळेला आपला आंबेडकराईट कार्यकर्ता सत्तेत नव्हता. एकही वर्ष नाही. हे आपले लीडर होतेच प्रत्येकपासून. रासू गवळीपासून तुमच्या अमरावतीचेच आहे तेव्हापासून तर आठवलेपासून तर सगळे लोक कुठे नाही कुठे सत्तेत होतेच. आणि यांनी काय केलं समाजासाठी? पण आपला भ्रम असा आहे की राजकीय सत्ता, प्रशासकीय सर्व्हिसेस. आता तुम्हाला मी कालच आमचा एक तरुण बोलत होता म्हणे आपले लोक MPSC UPSC झाले पाहिजे. म्हटलं हो चांगलीच गोष्ट आहे पण ह्या टच पाहिजे सर म्हणे. तुमचं बरोबर आहे म्हणे. मला चांगलं वाटलं त्या तरुणासोबत बोलताना. मला वाटतं तो मागे बसलेला आहे की त्याला हे जाणीव आहे की ह्या धर्माची गरज आहे. तुम्ही प्रशासकीय जरी अधिकारी झाला. आता नागपूर बोर्डात आमचा एक तुम्ही दररोज न्यूजपेपर वाटत असाल की शैक्षणिक क्षेत्रातले घोटाळे बाहेर येऊ राहिले. माहिती आहे ना तुम्हाला? जवळपास नागपूर बोर्डातले जेवढेही क्लास 1 ऑफिसर आहेत तेवढे जेलमध्ये आहे संपूर्ण. आणि त्याच्यातला सगळ्या क्लास 1 ऑफिसरचा म्होरक्या आपला आंबेडकराईट बुद्धिस्ट माणूस आहे. त्याचं नाव आहे वंजारी. नावासह सांगतो मी, काही नाही. मी स्वतः त्यांना 1-2 वेळा जाऊन भेटलो होतो छोट्या मोठ्या एका गरीबाच्या कामासाठी. तर त्यांनी काही ते काम केलं नाही. पण आम्ही त्याचं काम केलं नाही म्हणून द्वेष आहे किंवा राग आहे अशातला भाग नाही. पण तो आंबेडकराईट आहे. आणि या सगळ्या महाघोटाळ्याचा सगळ्यात प्रमुख आहे. त्याला 8-15 दिवसापासून तो जेलमध्ये अटकून आहे. या बोर्डाचा अध्यक्ष आहे तो. तर सांगायचं तात्पर्य, तुम्ही सगळ्या कोण्याही जागेवर गेलात आणि तुम्ही जर भ्रष्टाचार करत असाल, तुमच्याकडे नीतिमत्ता नसेल तर तुम्हाला असं जेलात जावं लागेल. आणि संपूर्ण नाव खराब झालं आहे. आणि घोटाळा फार म्हणजे नाविन्यपूर्ण घोटाळा आहे. त्या शिक्षकाची नियुक्ती नाही, ॲडव्हर्टाईज नाही, त्याच्याकडे क्वालिफिकेशन नाही, तो शिक्षक शाळेवर शिक्षक नाही तरी त्याचा 10 वर्षापासून पगार निघून राहिला. विचार करा. तुम्ही पण कल्पना करू शकत नाही असा घोटाळा आहे. ॲडव्हर्टाईज नाही. अनुम मित्र नावाच्या माणसाची त्यांनी नियुक्ती केली शिक्षक म्हणून. अनुम मित्रकडे शिक्षण क्षेत्रातली एकही डिग्री नाही, BEd नाही, BSc नाही, MSc नाही, काहीच नाही. शिक्षक म्हणून नियुक्ती, 1 लाख रुपये पगार. आणि असे किती शिक्षकाच्या नियुक्त्या केल्या तुम्ही कल्पना करणार नाही. जवळपास 1700 शिक्षकांच्या नोकऱ्या. म्हणजे 1717 म्हणजे 170 करोड रुपये महिन्याचे शासनाकडून लाटण्याचं काम सुरू होतं. तो घोटाळा कसा बाहेर आला तो जाऊ दे, विषय आपला बदले. पण तो इंटरेस्टिंग घोटाळा आहे. तर अशा घोटाळ्यात सगळे आपले अधिकारी अटकलेले आहे. सांगायचं तात्पर्य की आपण ज्या भ्रमात आहोत की आपल्याला की पोस्ट मिळाल्या म्हणजे आपण समाजाचं भलं करू शकतो, आपल्याला पॉलिटिकल सत्ता मिळाली म्हणजे आपण भलं करू शकतो, हा आपला केवळ भ्रम आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की बाबासाहेबांना जे प्रामाणिकतेचं फळ ब्रिटिश सरकारने दिलं, बाबासाहेबांना न मागता त्यांनी मजूर मंत्री केलं. हे बाबासाहेबांच्या चारित्र्याचं, बाबासाहेबाच्या प्रामाणिकतेचं, बाबासाहेबाच्या प्रामाणिक निष्ठेचं फळ होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण कुठल्याही भ्रमात राहता कामा नये. एका भ्रमाची एक छोटीशी कथा सांगतोय तुम्हाला की तुम्हाला लक्षात येईल की भ्रम कसा असतो. तर म्हणे एक अंध होता आणि त्याचा मित्र होता. तर एक मित्राकडे भेटायला गेला. दुपारच्या वेळ होता. तर आता खूप दिवसांनी भेटला अंध मित्र. आणि दुसरा त्याचा चांगला मित्र होता. खूप गप्पा गोष्टी केल्या आणि छान जेवण वगैरे केले. करता करता त्यांना रात्र झाली. तर रात्री झाले तर तो अंध म्हणाला, चल बा जातो मी आता, बराच वेळ झाला तुझ्याकडे बसलो, तू मला वेळ दिला, तू मला जेवण खावण दिलं, तुझा आभार. आणि तो निघायला लागला. तेव्हा तो मित्र काय म्हणतो, अरे थांब. मित्रा म्हणते, हा कंदील घेऊन जा म्हणते सोबत. आता सगळं दिवसभर एवढा चांगला त्यांचा संवाद झाला आणि तो तर दुसरा मित्र त्या अंध मित्राला म्हणतो, म्हणजे हा कंदील सोबत घेऊन जा. त्या मित्राला राग आला, अंध मित्राला. म्हणजे तुला माहीत आहे ना मी अंध आहे.
मला माझ्या डोळ्यांनी दिसत नाही तरी तू मला कंदील देतोस आणि माझी चेष्टा उडवतोस का म्हणते. अरे मित्रा, नाही म्हणते, तुला दिसण्यासाठी कंदील नाही देत आहे. अंधार झालेला आहे, अंधाऱ्या रात्री जाताना तुझ्या हातात जर कंदील राहिला तर पुढचा माणूस तुझ्यावर आदळणार नाही. त्याला दिसेल की पुढून कोणीतरी कंदील घेऊन येत आहे तर तुझ्यावर तो आदळणार नाही, तुला इजा होणार नाही. अच्छा, चांगल्या भावनेने तू कंदील दिला त्याबद्दल तुझं धन्यवाद म्हणते आणि तो कंदील घेऊन निघतो आपल्या रस्त्याने. चालला आपला रस्त्याने, त्याला अंधांना तेवढं नॉलेज असतेच त्यांच्या क्षमतेनुसार. काही अंतरावर गेल्यावर एक व्यक्ती त्याच्या अंगावर येऊन आदळतोच आणि दोघंही पडतात. आता दोघं पडल्यावर याला पुन्हा राग भडकतो याचा. अरे मूर्खा म्हणते, एवढा मोठा कंदील माझ्या सोबत आहे, कंदिलाचा प्रकाश तुला दिसला नाही का म्हणते, माझ्यावर येऊन आदळला म्हणते. मी तर अंध आहे पण तुला तर डोळे आहे ना मूर्खा म्हणते. एवढे डोळे असून त्या डोळ्याचा उपयोग करतोस की नाही म्हणते. एवढा कंदील असून तुला प्रकाश दिसला नाही का म्हणते. तो दुसरा जो आदळला तो व्यक्ती म्हणते, दादा तुझा जो कंदील आहे तो कधीच हवेनी विझलेला आहे म्हणते. तुझ्या हातातला जो कंदील होता तो कधीच हवेने विझलेला आहे. आता इथे कुठलाच प्रकाश नव्हता म्हणून तुझ्या अंगावर मी आदळलो म्हणते. सांगायचं तात्पर्य, गोष्ट इथे संपली की तो अंध जसा भ्रमात होता की माझ्या हातातला कंदिलाचा प्रकाश पडत आहे, या भ्रमात तो चाललेला होता. त्याचा प्रवास हा भ्रम घेऊन चाललेला होता. मित्रांनो, आपला समाजातला तरुणसुद्धा याच भ्रमाने पुढे जात आहे की राजकीय सत्ता आल्याने, प्रशासकीय सेवेतील की पोस्ट आपल्या हातात आल्याने आम्ही या समाजाला पुढे नेऊ शकतो, आम्ही या समाजाचं भलं करू शकतो. हा आपला शुद्ध भ्रम आहे. केवळ राजकीय सत्ता आल्याने किंवा तुम्ही खूप साऱ्या की पोस्टवर गेल्याने समाजाचं भलं करू शकत नाही. तर तुमच्यामध्ये जर नीतिमत्ता असेल, तुमच्यामध्ये जर समाजाचं भलं करण्याची निष्ठा असेल, तुमच्यासोबत जर धर्माची जोड असेल, तुम्हाला जर तुमच्या जी काही विद्या प्राप्त केलेली आहे, जी काही शिक्षण प्राप्त केलं आहे, जे नोकरी प्राप्त केलेली आहे त्याच्यासोबत तर शीलाची जोड असेल, नीतिमत्तेची जोड असेल तरच तुम्ही या समाजाचं भलं करू शकता. आणि म्हणून अशा भ्रमातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि समाजासाठी जसं बाबासाहेबांनी अनेक दृष्टीनं कामं केलं. जसं आतापर्यंत मी सामाजिक चळवळी सांगितल्या बाबासाहेबांनी पुढे 1945ला पीपल एज्युकेशन सोसायटीची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी शिक्षण संस्था खोलल्या आणि बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाचं काम 1947 ते 1950च्या कालावधीत केलं. ते म्हणजे या भारताचं संविधान निर्माण केलं आणि ते भारताचं संविधान या देशाला समर्पित केलं. आणि ते संविधान नुसतं लिहिलं नाही तर ते जगासाठी एक आदर्श संविधान बनलं. आणि जगासाठी तर आदर्श संविधान एवढ्यासाठी बनलं की बाबासाहेबाच्या संविधानानंतर जर तुम्ही जगाच्या इतिहासाकडे जर तुम्ही दृष्टिक्षेप टाकला आणि जगाच्या लोकशाहींचा जर अभ्यास केला, तुम्हाला दिसेल की अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जापान अनेक जे प्रगत देश आहेत त्या प्रगत लोकशाही राष्ट्रांमधले जे काही संविधान आहे त्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन्स आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबाच्या संविधानानंतर अनेक अमेंडमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचा आधार दिलेला आहे की बाबासाहेबांनी केलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या खऱ्या लोकशाहीच्या मूल्यांना जपणाऱ्या तरतुदी आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास करून अनेक प्रगत देशांनी, अमेरिकेसारख्या देशांनी सुद्धा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये, त्यांच्या संविधानामध्ये अमेंडमेंट म्हणजे सुधारणा केलेल्या आहेत. हा स्वतंत्र विषय होईल पण तुमच्या माहितीसाठी एवढं सांगत आहोत. आणि मग अशा प्रकारे बाबासाहेबांनी एवढंच नाही केलं तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बौद्ध भारताची सुद्धा मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मग भारताचा तिरंगा ध्वज घ्या, त्या तिरंगावर अशोक चक्र घ्या, अशोक स्तंभ आहे, त्यानंतर राष्ट्रपती भवनावरती लिहिलं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य घ्या. अनेक गोष्टी अशा आहे की ज्या, जसं की भारताचं राजपत्र जे निघतं म्हणजे एखादी सेंट्रल गव्हर्नमेंटचा किंवा राज्य शासनाचा जो कायदा निघतो, कायदा म्हणून जो बाहेर येतो, तो कायद्याचं जे प्रपत्र असते त्याच्यावरती एक मधात एक चिन्ह आहे राजपत्राचं. त्या चिन्हामध्ये 3 प्राणी दाखवलेले असतात, सिंह, हत्ती आणि घोडा. तर हे सिंह, हत्ती, घोडा हे सुद्धा ह्या प्राण्यांचं बुद्धिस्ट तत्त्वज्ञानामध्ये काय महत्त्व आहे, अतिशय त्याचं बुद्धच्या तत्त्वज्ञानात त्याचं महत्त्व दिलेलं. तर हे बुद्धिस्ट सिम्बॉल्स आहेत. हे सगळे बुद्धिस्ट सिम्बॉल बाबासाहेबांनी त्या याच्यावर घेतलेले आहे. जशी की शासनाची जी मुद्रा असते 3 सिंहाची मुद्रा, ही सुद्धा बुद्धिस्ट मुद्रा आहे. तर अशा सगळ्या राजमुद्रा असेल
त्या सगळ्या बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये आणल्यात आणि अशा प्रकारे बौद्ध भारताची सुरुवात बाबासाहेबांनी 1950ला संविधानातून केली. नुसतं एवढंच काम केलेलं नाही बाबासाहेबांनी, तर त्याच्याही पुढे जाऊन एक महत्त्वाचं 1950ला एक अजून महत्त्वाचं काम केलं आहे की बाबासाहेबांनी 1950ला महाबोधी सोसायटीला एक लेख लिहिला. त्याचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य. हा लेख लिहून बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला बुद्ध धर्माची दिशा दिलेली आहे. या भारतीय बौद्ध समूहाला सुद्धा एक दिशा दिलेली आहे. बाबासाहेबांचं धर्मांतर अजूनही व्हायचं होतं, पण बाबासाहेबांनी 1950लाच बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भविते लिहिले. त्या लेखामध्ये 3 गोष्टी बाबासाहेबांनी प्रामुख्याने लिहिलेल्या आहे की एक बुद्धाचा ग्रंथ असायला पाहिजे, बुद्ध धर्माचा एक साररूपी ग्रंथ असायला पाहिजे जो बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी त्या लेखामध्ये लिहिलेली आहे की जागतिक स्वरूपाचा बौद्ध संघ असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की नवीन प्रकारचा धम्मसेवक असला पाहिजे, धम्मप्रचारक असला पाहिजे. ह्या 3 गोष्टी बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि या 3 गोष्टींच्या आधारेच म्हणजे जागतिक संघ आणि नवीन धम्मप्रचारक या दोन्ही गोष्टी उरलेल्या बाबासाहेबांच्या त्रिरत्न बौद्ध महासंघाने पूर्ण केलेल्या आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती ही केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या जो काही दृष्टिक्षेप होता, बाबासाहेबांची जी काही दृष्टी होती, धम्मदृष्टी होती, त्या दृष्टीतून या संघाची निर्मिती झालेली आहे. बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की जागतिक स्वरूपाचा संघ असला पाहिजे बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी, तर त्रिरत्न बौद्ध महासंघ हा जागतिक स्वरूपाचा संघ निर्माण केलेला आहे. आणि नवीन प्रकारचा धम्मसेवक, तुमच्या आमच्यासारखा धम्मसेवक. आता हा धम्मसेवक असाच निवडण्याची का गरज भासली याचा स्वतंत्र व्याख्यान होऊ शकेल आणि ते अतिशय महत्त्वाचं व्याख्यान आहे, पण तो विषय आपला दुसरीकडे जाईल की बुद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे आणि मग अशा धम्मसेवकाची, अशा केसाधारी धम्मसेवकाची का गरज पडली हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. परंतु भिक्षूपासून वेगळा असला पाहिजे, कारण ज्या वेळेला कत्तली झाल्या त्यावेळेला बुद्धाचे धर्मप्रचारक म्हणून भिक्षू ओळखल्या जाऊ लागले, ओळखायला येत होते की हे मुंडन आहे, हा चिवरधारी आहे, म्हणजे हा बुद्धाचा प्रचारक आहे, म्हणून अशा लोकांच्या कत्तली केल्या गेल्या. म्हणून समाजामध्ये वावरताना सर्वसामान्य माणसासारखा दिसणारा धम्मप्रचारकाची गरज आहे. तर बाबासाहेबांच्या दृष्टीतून हा धम्मसेवक कसा प्रकार निर्माण झाला हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुढे बाबासाहेबांनी 1951 ते 56मध्ये संपूर्ण बाबासाहेब बुद्ध धर्माच्या छायेत आलेत आणि बाबासाहेबांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा होय. हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी संविधानातून एक गोष्ट महत्त्वाची केली, ती म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला 2 ओळखी दिल्या. मी सुरुवातीलाच कालच सांगितलं की या समाजाला कुठली ओळख नव्हती, या समाजाला कुठलं अस्तित्व नव्हतं, या समाजाला कुठलाही स्वाभिमान नव्हता, परंतु बाबासाहेबांनी आपल्याला 2 प्रकारच्या ओळखी दिल्या. ती पहिली ओळख दिली आपल्याला भारतीय म्हणून, कारण आपल्याला कोणी भारतीय म्हणून स्वीकारायला कोणी तयार नव्हतं. पण बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहून, संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक, बाबासाहेबांनी आम्ही हा शब्द वापरला. ना तिथे कोणता देश, ना कुठला तिथे राष्ट्र, ना तिथला धर्म, ना कोणती जात, ना कोणता पंथ, ना श्रीमंत, ना गरीब, ना उद्योगपती, ना साधारण माणूस, असा कुठलाही भेद न करता ज्या ज्या माणसाला या देशाचं नागरिकत्व आहे असे सर्व आम्ही भारतीय लोक यांनी या संविधानाची सुरुवात केली. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय म्हणून जगाच्या पाठीवरती आपल्याला ओळख दिली. दुसरी जगाच्या पाठीवरती ओळख दिली 1956ला, 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धर्मांतर करून आपल्याला बुद्ध धर्माच्या छायेत आणून सोडलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला महाराचे बौद्ध म्हणून आपल्याला नवीन ओळख दिली, ती जगाच्या पाठीवर. त्यामुळं अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्याला ह्या 2 ओळखी अतिशय महत्त्वाच्या दिल्या, एक भारतीय म्हणून आणि एक बौद्ध म्हणून. आणि या 2 ओळखीमुळंच आपलं जीवन समृद्ध झालेलं आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि हे जर आपण विसरत नसू, याची जर आपल्याला सदैव आठवण असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीत आपण योगदान देण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आणि मग त्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपण प्रशिक्षणाच्या तालमीमध्ये जाऊन आपण प्रशिक्षण घेऊन एक नवीन धर्मप्रचारक म्हणून पुढे येण्यासाठी आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन आणि योगदान दिलं पाहिजे. सोबतच बाबासाहेबांनी
दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की या समाजाला जर स्थिर करायचं असेल तर दोनच गोष्टीची गरज आहे म्हणतात. जसं आपला भ्रम असतो आपला की आपल्याला सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की समाजाला स्थिर ठेवण्यासाठी दोन गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे एक कायदा पाहिजे, जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. पण बाबासाहेब म्हणतात की हा कायदा केवळ मुठभर लोकांचं नियमन करू शकतो. मुठभर लोकांसाठी हा कायदा उपयोगी आहे, बहुसंख्य लोकांसाठी कायदा उपयोगी पडू शकत नाही. समजा या अमरावती शहरात जर 2 लाख लोक जर अराजकता माजवायला लागले तर या अमरावती शहरात किती पोलीस असतील? 1000, 2000, 5000. 5000 पोलीस 5 लाख लोकांना कुठे कंट्रोल करू शकते? कोणीच कंट्रोल करू शकत नाही. म्हणून कायदा हा संपूर्ण लोकांना त्याचं नियंत्रण करू शकत नाही. तर संपूर्ण लोकांचं नियंत्रण जर करायचं असेल तर धर्म हा सर्व लोकांचं नियंत्रण करू शकते. मग धर्म म्हणजे काय? तर बाबासाहेब म्हणतात धर्म म्हणजेच धम्म, बुद्धाचा धम्म. आणि धम्म म्हणजे काय? तर नीती म्हणजे धम्म, धम्म म्हणजेच नीती म्हणजे नीतिमत्ता. आणि नीतिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शील आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे शील आपल्या संपूर्ण आयुष्यात जोपासलं त्या शीलासाठी सुद्धा आपण तयार राहिलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी जे पंचशील सांगितलेलं आहे, बुद्धाने सांगितलेलं, जसं शील म्हणजे काय तर सुसंगत वर्तन करणे, आपल्या आचरणावर संयम ठेवणे म्हणजे शील. नुसतं बोलणं नाही तर आपलं बोलल्याप्रमाणे वागणं म्हणजे शील आहे. तर शीलाचा अतिशय साधा सोपा अर्थ आहे, कारण बोलणारे खूप सापडतील परंतु त्याचं आचरण करणारं सुद्धा व्यक्ती असणं आवश्यक आहे. तर केवळ बोलणं नाही तर बोलणं तसंच वागणं म्हणजे खऱ्या अर्थानं शील. आणि मग बाबासाहेबांनी बुद्धाने सांगितलेले 5 शील जे आहेत ते आपल्याला भाविश प्रतिज्ञेमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि आपण ते दररोज म्हणतो पण आहे. पहिलं शील कोणतं आहे? हिंसा न करणे, पानाती पाता वेरमणी. मग हिंसा करायचं नाही तर काय करायचं आहे? आपल्याला मैत्रीपूर्ण व्यवहार करायचा आहे. दुसरं काय शील आहे? चोरी करू नये. तर काय करायचं आहे? आपल्याला दान करायचं आहे. मुक्त असते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. तिसरं शरीर आहे व्यभिचार करायचा नाही. तर काय करायचं? संयमी आणि समाधानी राहायचं. खोटं बोलायचं नाही तर काय करायचं? सत्य बोलायचं. आणि कुठलेही मद्यपान करायचे नाही, म्हणजे व्यसनं करायची नाही. तर काय करायचं आपल्याला? तर स्मृती आणि स्मृतिमान राहायचं आहे. जसं आपण आनापानसतीचं ध्यान करतो तर आपण स्मृतिमान राहण्याचा प्रयत्न करतो. पण आजकालच्या तरुणांना काय वाटते? याच्यामध्ये सगळं बरोबर आहे सर तुमचं, पण एखादी सील तोडलं तर काही हरकत नाही. म्हणजे आता तरुण यायला विचारलं तर म्हणते आम्ही काही दारू नाही पीत, गांजा नाही पीत, खोटे नाही बोलत. पण आता एखादी गर्लफ्रेंड राहू शकते तर आता काय 4-4 गर्लफ्रेंड राहतात तर थोडासा व्यभिचार केला तर चालतं का म्हणते. म्हणजे हे तरुणाचे प्रश्न आहेत. म्हटलं एक जरी सील तोडलं तरी 5ही शील तुटतात. जसं आपण आता मोबाईल आलेत ना आपल्या हातात, थोडासा वेळ जास्त होत आहे सॉरी पण ते मोबाईल आलेत ना, मोबाईलचा पिन टाका तुम्ही UPIमध्ये किंवा गुगल पे, फोनपे. एक जरी त्यातला डिजिट तुम्ही चुकीचा टाकला तरी तुमचा तो लॉक होतो. बरोबर आहे? तुम्ही ATM टाका आणि 4 डिजिटपैकी एक जरी डिजिट रॉंग टाका तुमचा ATMचा पिन लॉक होतो. तुम्हाला ब्रँचमध्ये जाऊन तुम्हाला तो रिन्यू करावं लागतं. म्हणजे एक नंबर टाकला तरी तुमचं संपूर्ण सिम लॉक होतं. एक नंबर डिजिट जरी टाकलं तरी तुमचा स्क्रीन लॉक होऊन जातो मोबाईलचा. तसंच ह्या पंचशीलाचं आहे. हे पंचशील असं आहे की कोणाला वाटतं की मी एकच तर सगळं बरोबर आहे सर, फक्त मटण पाहिजे मला हप्त्याचं, बाकी तर 4 शील तर बरोबर पाळतो म्हणते. काही लोक म्हणतात सर सगळं बरोबर आहे, फक्त थोडीशी रविवारी थोडीशी पार्टीच्याच वेळेला घेतो म्हणते, म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे, बाकी तर सगळं ओके आहे सर म्हणते, काही प्रॉब्लेम नाही म्हणते. तर अशा प्रकारचे लोक आपापल्या सोयीनुसार त्या शिलाचा अर्थ लावतात. पण मी त्यातच मला एकच कथा सांगतोय छोटीशी आणि शेवटची आणि संपवतो. अजून आज एक्स्ट्रीमली सॉरी, मी काल तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की लवकर संपवेल, उलटं झालं आहे. तर म्हणजे एक भिक्षू होता आणि एक मुलगी होती, सुंदर मुलगी होती आणि ती मुलगी त्या भिक्षूच्या प्रेमात पडली. त्या भिक्षू खूप आवडायचा त्या मुलीला. ती मुलगी दररोज जायची त्या भिक्षूकडे आणि त्याला आय लव्ह यू म्हणून यायची. तुम्ही म्हणा हे काय लावलं सर तुम्ही भिक्षू वगैरे, एक दृष्टांत म्हणून ही गोष्ट घ्या, त्याला एकदम शब्दशः पकडू नका. आणि आचरणशील भिक्षू महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. भिक्षू म्हणजे असा नका पकडू की चिवर अंगावर असलं म्हणजे तो भिक्षू, ह्या डेफिनेशनला मी अजिबातच मान्य करत नाही. म्हणजे तुमच्या भावना दुखल्या तरी चालेल मग, कारण मी हे अनेक ठिकाणी भाषणातही सांगितलं आहे आणि भिक्षूंच्या पुढे सांगितलं आहे की तुम्ही चिवर धारण केलं म्हणजे तुम्ही भिक्षू आहेत, हे मला मान्यच नाही. बाबासाहेबांची भिक्षूंची व्याख्या बाबासाहेबांनी केलेली आहे आणि बुद्धांनी भिक्षूची व्याख्या केलेली आहे आणि संदर्भासह त्या भिक्षूंना सांगितले आहे मी, ह्या भिक्षूच्या व्याख्या, ह्या व्याख्यात बसत असेल तर तू भिक्षू, अदरवाईज तू माझ्यासारखाच उपासक आहे, बस
बस माझ्यासोबत. तर तो भाग वेगळा, तो वेगळं प्रवचन होईल. तुम्ही म्हणाल की किती प्रवचनाची विषय आहे, विषय खूप आहे, म्हणून ते असे एकत्र घेतले की लांब होते प्रवचन. तर ती मुलगी ती प्रेमात पडली, ते दररोज त्याला कन्व्हिन्स करायला लागले. आपल्याला तसे आम्ही कन्व्हिन्स करतो नाही का. आता तुम्हाला माहीत आहे तुमच्या एजमध्ये तुम्ही कसे कन्व्हिन्स करता एकमेकाला. ती तरुणी त्या भिक्षूला दररोज जाऊन कन्व्हिन्स करायची, मला तू खूप आवडते, तू खूप छान आहे. तो भिक्षू सांगायचा, जयभीम ताई, पण मी तुला असं काही करू शकत नाही, मी माझा शीलभंग करू शकत नाही. पण ती तरुणी त्या भिक्षूच्या एवढी मागे लागली, तो भिक्षू काही तयार होत नव्हता. मी माझा शीलभंग अजिबात करणार नाही. आचरणशील भिक्षू होता, त्याच्यामुळे तो काही तयार होत नव्हता. महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. ती तरुणी बिलकुल कंटाळून गेली. म्हणजे आता काय करावं. आता तिने एक शेवटचा उपाय शोधला. एक दिवस एक कोंबडा विकत घेतला, एक चाकू घेतला आणि एक दारूची बॉटल भरली आणि गेली त्या भिक्षूकडे. म्हणे, बघ भिक्षू, आज शेवटचा दिवस आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हणे 3 गोष्टी सांगतो मी तुला, 3 गोष्टीपैकी एक गोष्ट तुला करावं लागेल. नाही तर मी स्वतः तुझ्यापुढे इथे आत्महत्या करेल आणि लोकांना सांगेल की या भिक्षूंनी माझा खून केला. हा भिक्षू पुढं घाबरला. म्हणजे काय अटी आहे बाबा तुझ्या, सांग, शक्य असेल तर पाहील. तर म्हणे, एकतर मला तू आय लव्ह यू म्हण, माझ्यासोबत राहणं सुरू कर, माझ्यावर प्रेम कर. भिक्षू म्हणे, बरं. दुसरं तर म्हणे, हा सुरा आहे म्हणजे चाकू आहे, या चाकूने या कोंबड्याला काप. बरं. तिसरं म्हणे, हे दारू आहे, हे दारू पिऊन दाखव, पूर्ण बॉटल पिऊन दाखव. तर 3 पैकी एक गोष्ट तुला करावीच लागेल आणि एकही गोष्ट करशील नाही तर या सूर्यानं मी माझी स्वतःचा खून करेल आणि चिठ्ठी लिहून ठेवील की या भिक्षूने माझा खून केला आहे, आत्महत्या केली. हा भिक्षू विचारात पडला आहे की या 3ही करू नाही शकत मी. म्हणजे हिच्यासोबत प्रेम केलं तर माझं व्यभिचाराचं शील तुटेल. म्हणे मी दारू पिलो तर माझं 5वं शील तुटेल. म्हणे मी कोंबडा कापला तर माझं पहिलं शील तुटेल. अरे आता विचारात पडला काय करावं. पण म्हणे कोंबडा कापला तर म्हणे या निर्जीव त्या बिचारा कोंबड्याचा जीव जाईल, म्हणजे दुसऱ्याला इजा होईल. म्हणे हे तर अजिबात करू शकत नाही. मग विचार केला, हिला आय लव्ह यू म्हणून द्यायचं का, हिच्यासोबत राहणं सुरू करायचं का. नाही म्हणे, हे पण नाही करू शकत, कारण की माझं व्यभिचाराचं शील तुटेल आणि माझं पूर्ण भिक्षू जीवन वाया जाईल. मग त्याने विचार केला, 5वी गोष्ट करू शकतो, 3री गोष्ट आपण दारू पिऊ शकतो. या दारू पिल्यानं काय होईल म्हणे, ना हिला त्रास होईल आणि दारू मी पिल्यानं त्याच्यात जो काही त्रास व्हायचा तो मला होईल, इतरांना त्रास होणार नाही. कारण पहिले 4 शीलं असे आहेत की त्याचा इतरांना त्रास, हिंसा करी तर दुसऱ्याला त्रास होतो, चोरी केली तर दुसऱ्याची न घेतलेली वस्तू तुम्ही घेता तर दुसऱ्याला दुखते मन, 3रं शिलाचा व्यभिचार होतो, 4थ्या शिलात तुम्ही खोटं बोलले तर दुसऱ्याला वाईट वाटतं. पण 5वं शील असं आहे म्हणे की हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित आहे, म्हणजे मी दारू पिलो तर पुढच्याला काही त्रास नाही. मग त्याने तो ऑप्शन घेतला दारू पिण्याचा आणि मस्त ती 1 बॉटल दारू पिऊन टाकला. मग दारू पिल्यावर काय होते, स्मृतिभंग झाली त्याची, तो गेला नशेत. मग नशेत मस्त ते बोलायला लागले. रात्र झाली, 8 वाजले, 9 वाजले. त्या तरुणीने काय केलं, हा घे म्हणे सुरा, काप म्हणे या कोंबड्याला. नशेतला माणूस तो काही करतो नशेत, तुम्हाला माहीत आहे. आणि त्या कोंबड्याला कापलं नशेत. मग त्याने मटण शिजवलं, मस्त दोघांनी मटण खाल्लं. त्याने बी खाल्लं भिक्षूनं, कारण भिक्षू आता कशात आहे, नशेत आहे. आणि मस्त 10, 12, 11, 12, 1 वाजला, झोपले. व्यभिचार घडला. सकाळी उठून पाहते माझे 5ही शीलं तुटले. म्हणजे काय केला तो, 1 शील तोडायच्यासाठी त्याला वाटलं की 1 शील तोडेल मी फक्त, मग 4 शीलं माझे साबूत राहते. पण मी मगाशी सांगितलं, या पंचशिलातलं 1 जरी शील कुठलंही तोडलं तर तुमचे 5ही शील तुटल्या जाते, ते अप्रत्यक्षपणे. म्हणून पंचशिलात अशी कुठलीही सोय नाही की 1 शील तुटलं तर चालते बाबा, बाकी 4 शिलाचं मी पालन करतो, असं चालत नाही. हा बुद्धाचा धम्म नाही. त्याच्यामुळं लोक TVMवर टीका करतात. हे काय सांगतात म्हणे, मांसाहार करू नका, मांसाहार करू नका. अरे मांसाहार केल्यानं काय फरक पडते म्हणे, तर आज झाला आउटडेटेड झाला, आज रोजची गरज आहे. पण बाबासाहेबांना कुठं सांगितलं म्हणते मांसाहार करायचं नाही. म्हणजे चांगला युक्तिवाद करतात, कारण आपले लोक शिकलेत ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिकल्यामुळे आपले डोके खूप, वरचे मजला खूप सुजला आपला. हे वरचे मजल्यात एवढं काही भरल्या गेलं, त्याच्यामुळे म्हणते बाबासाहेबांना कुठं सांगितलं म्हणते. आम्ही त्यांना म्हणतो की बाबासाहेबांना हे नाही सांगितलं मांसाहार करू नका, पण बाबासाहेबांनी म्हटलं 22 प्रतिज्ञेत दारू पिऊ नका हे सांगितलं ना स्पष्ट. आता कोण्या भाषेत सांगायला पाहिजे.
तर त्याच्यातही लोक किस पाडतात. बाबासाहेबांना कोणती दारू प्यायचं हे सांगितलं का म्हणते, देशी घ्या की म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेची कीव येतं की लोक काय काय मार्ग काढतात. पण असो, सांगायचं तात्पर्य बाबासाहेबासारखं शिलाचरणी बनण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. आणि शिलाचरण हाच बाबासाहेबाच्या जीवनाचा धम्मदृष्टीचा मुख्य हेतू आहे. आणि बाबासाहेबाची ही दृष्टी आपण शिलाचरणाची समजून घेतली पाहिजे आणि बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये योगदान देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं. नियोजित वेळेपेक्षा खूप जास्त आज बोलल्या गेलं, तरी आपण विषयाच्या अनुषंगानं काही गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटलं, त्यामुळे मी सांगितल्या. आपण शांतचित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं मी खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.